महावितरण बिजली कंपनी के सबऑर्डिनेट इंजीनियर्स एसोसिएशन ने मंगलवार 6 फरवरी से बेमुद्दत हड़ताल का हथियार उठाया है। नया मोंढा परिसर के विद्युत भवन के प्रांगण में जिले भर के इंजीनियरों ने एकजुट होकर हड़ताल प्रारंभ कर दी है। उधर काम बंद होने से ग्राहकों को मुश्किलों का सामना करने की नौबत आ गई है, मगर शहरी विभाग के कार्यकारी अभियंता जनार्दन लालू चौहान ने एसईए के सदस्यों के साथ अपमानजनक बर्ताव किया है। जातिवाचक गाली गलौज कर भ्रष्टाचार के लिए उकसाने का काम किया है। ऐसे अधिकारी को तत्काल निलंबित करने की मांग करते हुए इसके पहले भी सबऑर्डिनेट इंजीनियर्स एसोसिएशन ने हड़ताल की थी, लेकिन प्रशासन ने निलंबन का आश्वासन देकर बीच बचाव किया था। उसके बाद लेकिन प्रशासन ने कार्यकारी अभियंता जनार्दन चौहान को निलंबित नहीं किया है, जिसके चलते मजबूरन हड़ताल करनी पड़ रही है। जब तक चौहान का निलंबन नहीं किया जाता तब तक बेमुद्दत हड़ताल जारी रहेगी, ऐसा इशारा सबऑर्डिनेट इंजीनियर्स एसोसिएशन के पदाधिकारियों ने एमसीएन हिंदी न्यूज़ के माध्यम से दिया है। सबऑर्डिनेट इंजीनियर्स असोसिएशन यांचे सर्व अभियंते हे आजपासून बेमुदत संपावर उतरलेले आहेत। माननीय कार्यकारी अभियंता श्री जनार्दन लालू चौहान शहर नांदेड शहर हे दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी आमचे सभासद सहाय्यक अभियंता श्री बळवंत बोधनकर हे आदिवासी समाजाचे असल्यामुळे त्यांच्या जातीवाचक त्यांनी शिवीगाळ केलेली आहे व त्यांना असंवैधानिक भाषेचा वापर करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केलेले आहे। नांदेड शहरामध्ये सर्व अभियंत्याला त्यांनी वेटीस धरणे, मानसिक त्रास देणे, त्यांच्याकडनं जबरदस्ती भ्रष्टाचार करण्यासाठी त्यांना प्रवर्तक करणे आणि त्यांना चुकीचे कामं सांगणे अशा प्रकारचे कामं केलेले आहेत। त्यामुळे नांदेड शहर विभागातील 25 अभियंते तसेच बळवंत बोधनकर व सैफुद्दीन यांनी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे की एकतर त्यांना निलंबित करावं किंवा आमच्या सगळ्यांच्या बदल्या करावं। प्रशासनाने त्याच्यासोबत आमच्याशी चर्चा केल्या होत्या। त्या चर्चेअंती प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता, पण प्रशासनाने 2-1.5 महिन्यापासून कुठलीही चौकशी पूर्ण केली नाही, फक्त चौकशीचा घाट घालत आहेत। तसेच त्यांनी 17 जानेवारी रोजी आम्हास आश्वासन दिलं होतं की चौकशी पूर्ण होऊन कारवाई होईपर्यंत तुम्ही आंदोलन स्थगित करा, तोपर्यंत आम्ही त्यांना त्यांच्या कार्यकारी अभियंता शहर या पदावर रुजू होऊ देणार नाही। पण दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी कार्यकारी अभियंता शहर यांना प्रशासनाने रुजू करून घेतलेला आहे। त्यामुळे कार्यकारी अभियंता श्री जनार्दन लालू चौहान शहर यांना निलंबित करेपर्यंत सबऑर्डिनेट इंजीनियर्स असोसिएशनचे सर्व अभियंते आजपासून बेमुदत संपावर उतरलेले आहेत। शहरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जनार्दन लालू चौहान साहेब हे अतिशय आमच्या अभियंत्यावर दबाव टाकत आहेत, वारंवार दबाव टाकत आहेत। आमच्या भरपूर अभियंत्यांना सस्पेंड देखील मागच्या गोष्टीमध्ये केलेले आहेत आणि आताचा सर्वात मुद्दा म्हणजे की बोधनकर साहेब आणि सैफुद्दीन साहेब, बोधनकर साहेब यांना जातीवाची शिवीगाळ केलेली आहे। तसेच सैफुद्दीन साहेब जे की आमचे मुस्लिम सभासद आहेत त्यांना देखील अतिशय धर्मद्वेष असलेल्या भाषेमध्ये त्यांना बोललेले आहेत। त्यांनी सैफुद्दीन साहेबांनी त्यांच्या आईवडिलांच्या ट्रीटमेंटसाठी दुबईला गेले होते, पूर्ण परवानगीनिशी दुबईला गेले होते, परंतु तुम्ही दुबईला का बरं गेले, तुम्ही देशद्रोही आहात अशा शब्दामध्ये बोलले। त्यामुळे ही जनमानसामध्ये किंवा आम्ही सर्व अभियंत्यांमध्ये फार अतिशय भीतीच्या भावना तयार झालेल्या आहेत चव्हाण साहेबांविषयी। त्यामुळे आम्ही त्यांचं तात्काळ निलंबनाच्या मागणीसाठी आम्ही इथं आज जमलेलो आहोत आणि हे बेमुदत उपोषण असणार आहे। हे बेमुदत उपोषण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहोत। नांदेड जिल्ह्यामधील सर्व अभियंते जवळपास 100 अभियंते आम्ही आज संपामध्ये उतरलेलो आहोत। याचा दुर्गामी परिणाम हा पूर्ण व्यवस्थेवर होऊ शकतो, याची सर्व खबरदारी प्रशासनाने घ्यावी आणि त्यामुळे आमची मागणी त्वरित मान्य करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा।